वाचिस्तव आपल्याला या ठिकाणी थोडं वाचिस्तव विवरण सादर करीत आहे। आमच्या ग्रामपंचायतीनं सुरुवातीलाच म्हणजे ज्या वेळेस आमची ग्रामपंचायतीचे सरपंच पदाची निवड झाली आणि निवड झाल्याबरोबर पहिली ग्रामसभा आम्ही ओपन इथं मारुतीच्या पारावर ग्रामसभा घेतली आणि आमच्या सरपंचताईंनी सांगितलं, पहिल्याच ग्रामसभेत निर्णय घेतला की गावातील भेदभाव राजकारण हे दूर ठेवून आपण गावाला विकासाच्या बाजूने घेऊया आणि सर्व विरोधक असतील कोणी असतील सर्वांनी एकत्र मिळून गाव चांगल्या पातळीवर म्हणजे सर्वोच्च यथोच्च शिखरावर गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण एकजूट होऊन सर्वांनी सहकार्य करावं असं मनोदय सरपंचांनी ग्रामसभेत व्यक्त केला आणि आमच्या ग्रामस्थांनी जे विरोधी असतील किंवा सत्ताधारी असतील सर्वांनीच एकमतानं त्या ठरावाला पाठिंबा देत सर्वांनी एकमुखानं असा निर्णय घेतला की आपल्याला सरपंचताईंच्या नेतृत्वाखाली गावाचा विकास करायचा आहे आणि त्यानंतर आणि त्यापासून खरी विकासाला सुरुवात झाली। तर सर्वप्रथम कोणताही निर्णय जर घ्यायचा तर आमच्या मासिक मीटिंगमध्ये ग्रामपंचायतच्या न घेता ताईंनी ठरवलं की बा आपल्याला कोणताही जगजाहीर निर्णय घ्यायचा, आपल्याला झाकून काम करायचं नाही, जनतेसमोरच कार्य झालं पाहिजे म्हणून प्रत्येक मीटिंग मासिक मीटिंग ग्रामपंचायतमध्ये न घेता वेळोवेळी ग्रामस्थासमोरच सर्व ग्रामसभेतच सर्व निर्णय घेतले जातात। त्यात पुढीलप्रमाणे आम्ही कामे केलेली आहेत। जवळपास 8000 वृक्ष लागवड आम्ही या ठिकाणी केलेली आहे गावाच्या आणि आजूबाजूच्या परिसरात। त्यानंतर या ठिकाणी दलित मुलं जे शिक्षणापासून वंचित राहत होते त्यांच्यासाठी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका म्हणून या ठिकाणी ओपन केलेली आहे आणि त्या अभ्यासिकेत एक शिक्षिका दलित वस्तीतील शिक्षिका त्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयातर्फे त्या शिक्षिकेला 1000 रुपये प्रति महिना दिला जातो आणि जी शाळाबाह्य मुले जे असतील त्यांना त्या ठिकाणी शिकवलं जातं। आणि त्याचप्रमाणे आमच्या तालुक्याचे जे गट विकास अधिकारी आहेत ढोकणे साहेब त्यांनी आमच्या गावाचं जे वातावरण बघितलं आणि त्यांना आवडलं गाव आणि त्यांनी मी नादरपूर गाव हे दत्तक घेत आहोत असं जाहीर केलं आणि खरोखरच त्यांनी दत्तक घेऊन पुढील विकासाला अजूनही चालना दिली। त्यांच्या सहकार्यामुळे आणि सरपंचच्या सहकार्यामुळे जवळपास MRHS मधून आमच्या गावात 134 गायगोटे झालेले आहेत। दुधाचं उत्पादन जास्त असल्यामुळं गायगोट्यांची संख्या निश्चितच जास्त आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जे सिंचन विहिरीची आवश्यकता होती 43 सिंचन विहिरी आमच्या प्रगतीपथावर आहेत आजही। तर 50 MRHS मधून त्यांचं जिओ टॅगिंग झालेलं आहे आणि लवकरच त्यांचंही काम पुढील चालू वर्षात सुरू होईल। रमाई योजनेअंतर्गत सुद्धा आम्ही 35 घरकुलं या ठिकाणी मंजूर केलेले आहेत आणि सर्वचे सर्व कामं प्रगतीपथावर आहेत, परंतु काही कारणास्तव म्हणजे वाळूच्या रेतीच्या अभावी हे सध्या पुढे अपूर्ण आहेत। केंद्र सरकारमार्फत आम्ही आमच्या गावामध्ये 53 घरकुलं या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि त्यांचं कामसुद्धा प्रगतीपथावर आहे। या ठिकाणी नादरपूरचा आजूबाजूला जे पाणंद रस्ते आहेत ते 6 पाणंद रस्ते या ठिकाणी मंजूर करून आणि संपूर्ण काम प्रगतीपथावर आहेत। 6ही रस्ते प्रगतीपथावर आहेत आणि सध्या शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी दुग्ध व्यवसायासाठी सोयीस्कर ठरत आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी सरपंच महोदया त्यांच्या विचारातून या ठिकाणी आपल्या गावामध्ये संगीत शिक्षण हे जपलं गेलं पाहिजे या उद्देशानं भारत सरकारतर्फे सांस्कृतिक मंत्रालयाच्या मार्फत सरपंच यांनी आमच्या नादरपूर गावामध्ये जी वेशीवर जागा होती त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी संगीत प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे। त्या ठिकाणी लहान मुलांना लोकसंगीत, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत वगैरे असं शिकवलं जातं आणि ते शिक्षण देण्यासाठी सुद्धा एक नागेश पिंपळी म्हणून संभाजीनगरचे ते दर रविवारी इथं येतात आणि मुलांना शिकवतात। त्यांचा खर्च सरपंच महोदय वैयक्तिक व्यक्तिशः करतात, संस्थेमार्फत करतात त्यांच्या आणि दुसरे एक शिक्षक त्यांना दुय्यम शिक्षक एक मगर सर हे सुद्धा हप्त्यातून 2 वेळेस येऊन ते मृदंग वादक आणि तबला यांना मुलांना त्याचं प्रशिक्षण देतात। तसेच
आमच्या शैक्षणिक बाबतीत जर म्हटलं तर शाळेचा आम्ही परिसर सुटम करून ठेवलेला आहे. स्वच्छता वगैरे सर्व एकदम व्यवस्थित आहे. आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये एक संगणक कक्ष म्हणजे तो वातानुकूलित, जसं शहरातील मुलांना कॉम्प्युटरचं ज्ञान असतं आणि खेड्यातल्या मुलांना कॉम्प्युटरचं ज्ञान नसतं, तर हे संगणकीय ज्ञान खेड्यातील मुलांना मिळावं म्हणून त्या ठिकाणी ग्रामपंचायतनं एक वातानुकूलित कक्ष तयार करून त्या ठिकाणी विविध मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी मागणी करून काही कॉम्प्युटर त्या ठिकाणी आणलेले. आणि आपले शिवसेनेचे धडाडीचे आपले व्यक्तिमत्व सुभाषरावजी पाटील यांनी सुद्धा त्या ठिकाणी काही 3 कॉम्प्युटर दिलेले सरांनी सांगितलं आता. आणि सर सुद्धा त्या ठिकाणी कायम सुद्धा म्हणजे देखरेख करून मुलांना कॉम्प्युटरचं ज्ञान त्या ठिकाणी देत असतात. त्याचबरोबर शाळेतील सर्व वर्गात शासकीय ऑर्डर निघायच्या अगोदरच आमच्या गावामध्ये CCTV कॅमेरे अगोदरच ऑलरेडी बसवलेले आहेत 4 वर्षापूर्वीच. त्याचप्रमाणे या गावाचा विकास व्हावा, शेतकऱ्यांना काही शेती उपयोगी काही साहित्य निर्माण व्हावं यासाठी एक ॲग्रो कंपनीची स्थापना या ठिकाणी नादरपूर ॲग्रो प्रोड्युसर कंपनी म्हणून एक कंपनी स्थापन केली. आणि त्यात 5,000 रुपये शेअर्स असे प्रमाणे शेतकऱ्यांचे 90 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी शेअर्स वाटले. आणि त्यातून त्यांना जे शेअर भाग भांडवल जे जमा झालं त्या भाग भांडवलातून त्यांच्यात ते मशीन ड्रोन आणि पत्रावळी तयार करण्याचं मशीन आणलं. आणि सुशिक्षित बेरोजगार जे आहेत शहराकडे जाणारे, तर ते शहराकडे न जाता ग्रामीण भागातच त्यांना रोजगार मिळावा या हेतूने आजही त्या ठिकाणी 3-4 मजूर त्या ठिकाणी व्यवस्थित काम करत आहेत. आणि ड्रोन आणि पत्रावळीचा व्यवसाय त्या ठिकाणी सुरक्षित सुरू आहे. आपण बघितलं वयोवृद्धासाठी एक समोरचा जो कक्ष आहे, ज्येष्ठ नागरिक म्हणजे वडीलधाऱ्या माणसासाठी काहीतरी आपण करावं, आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो या उद्देशानं ग्रामपंचायतनं आणि सरपंच महोदय आणि त्यांचे सर्व सदस्य यांनी ही संकल्पना जी आणली की वयोवृद्धासाठी आपण काहीतरी करावं, त्यासाठी त्यांनी ज्येष्ठ नागरिक कक्षाची या ठिकाणी स्थापना केली. आणि विविध चांगल्या खुर्च्या त्यांना उपलब्ध करून दिल्या. त्याचप्रमाणे तिथं त्यांचं बातम्या वगैरे जनरल नॉलेज मिळावं यासाठी तिथे LED व्यवस्थासुद्धा केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे कोविड काळामध्ये आपल्याला एक ऑक्सिजनची फार समस्या भासली होती. तर कोविड काळात ऑक्सिजनची जी आपल्याला चणचण भासत होती, त्या दृष्टीनं त्याचं एक पुढचं पाऊल म्हणून ऑक्सिजन सर्वांना मिळावा या हेतूनं ग्रामपंचायतनं पाण्याच्या टाकीजवळ जी पडलेली गावठाणची जागा होती त्या ठिकाणी एक ऑक्सिजन पार्क तयार करून आता सध्यासुद्धा त्या ठिकाणी मोठी झाडं तयार झालेली आहेत आणि ऑक्सिजन पार्क उभं राहिलेला आहे. त्याचबरोबर नागरिकांना दुरून म्हणजे आपल्याला जी रोपं झाडे रोपं हे जे शहरातून आणावे लागतात, तर त्यासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर ग्रामपंचायतनं एक श्रीकृष्ण नर्सरी म्हणून या ठिकाणी स्थापन केलेली आहे. की म्हणजे स्वस्त दरात शेतकऱ्यांना बांधावरती लावण्यासाठी झाडे, फळबागाची झाडे हे सर्व इतरांना म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावरती पुरवतात. त्याचप्रमाणे या सर्व कार्याची दखल घेऊन आमच्या ग्रामपंचायतीला सन 2022-23 मध्ये तालुकास्तरीय रमाई ग्राम पुरस्कार हा प्रथम पुरस्कार